त्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनल ओवी करिअर सेंटरवर. आज आपला आहे लेक्चर नंबर 3 आणि तुम्ही बघत आहात ओवी करिअर सेंटरवरचे व्हिडिओ. आजच्या टॉपिकचा इन्स्ट्रक्टर आहे मी म्हणजे यश नेमाडे, जो तुम्हाला आज आपण मॅथमॅटिकल लॉजिकचा चॅप्टर 1चा लेक्चर नंबर 3 बघतोय. आपण लेक्चर नंबर 1 मध्ये स्टेटमेंट्स पाहिले, लेक्चर नंबर 2 मध्ये स्टेटमेंट्स पाहिले, नेगेशन पाहिले, रिप्रेझेंटेशन पाहिले, सिम्बॉल फॉर्म्स मध्ये कसं लिहायचं ते पाहिले. तर आधी आपण डिस्कस करूया टुडेज अजेंडाज फॉर मीटिंग. जसं प्रत्येक सेशन घेण्याच्या पूर्वी मी डिस्कस करतो की आज आपण काय काय बघणार आहोत. तर येस, आपण बघूया. आपण सगळ्यात अगोदर काय डिस्कस करणार आहोत, टॉटॉलॉजी काय असते, कॉन्ट्राडिक्शन काय असते, कंटिजन्सी काय असते. तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितले ना बोर्डाचे, जे 4 मार्कांचा जो प्रश्न असतो ना, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन तुम्हाला सापडेलच. सो त्यामुळे येस, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट होऊन जातो. नंतर आपण फक्त जी थेअरी डिस्कस करणार नाही आहोत, सॉल्विंग क्वेश्चन्स ऑन अ टॉपिक. तुमच्या ज्या बोर्डाच्या टेक्स्टबुकमध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ते सर्व क्वेश्चन्स मी कव्हर करणार आहे ह्या टॉपिकवरती. मग नंतर आपण जाऊ लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूफ क्वेश्चन. म्हणजे काही एक्सप्रेशन दिलेलं असेल तुम्हाला, ते एक्सप्रेशन ट्रू आहे हे प्रूव्ह करून दाखवायचं युजिंग ट्रूथ टेबल. तर ते कसं करायचं, काय स्टेप्स वापरायच्या, काय मेथड वापरायच्या, ते सुद्धा मी सांगणार आहे. आणि मग नंतर आपण एक्सरसाइज 1.2 सोडवणार आहोत. तर आजचा हे 4 टॉपिक शिकायचा आपला इंटेन्शन असेल. तर माझी तुम्हाला विनंती आहे की स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही तुमची नोटबुक काढून घ्या, तुम्ही तुमचा पेन काढून घ्या आणि सगळे टॉपिक्स लिहत चला. मी जे जे इम्पॉर्टंट पॉईंट सांगतोय ते लिहत चला. मी जे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय ते तुम्ही पण सॉल्व्ह करा, म्हणजे तुमची पण सोबत प्रॅक्टिस होऊन जाईल. सर चला विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या आजच्या लेक्चरची सुरुवात करूया. तर जसं की आपण काल डिस्कस केलं मॅथमॅटिकल लॉजिक्समध्ये आपल्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कळालं. काही एक्सप्रेशन असतं ज्याच्यामध्ये ऑर असू शकते, अँड असू शकते, इम्प्लिकेशन असू शकते, डबल इम्प्लिकेशन असू शकते, नेगेशन असू शकते. ह्या 5 कनेक्टरचा वापर करून आपण एक कंपाऊंड स्टेटमेंट तयार करतो. ओके. तर जेव्हा आपण त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं आपण ट्रूथ टेबल बनवू ना, तर समजा आता मी कंपाऊंड स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल बनवला, असं काहीच रॅन्डमली नेगेशन पी अँड नेगेशन क्यू ऑर पी हा रॅन्डमली आहे. तर जेव्हा आपण ह्या एक्सप्रेशनचा फायनल ट्रूथ टेबल बनवू ना, तर याच्या काही ना काही ट्रूथ व्हॅल्यू येतील ना. एक तर ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येतील किंवा ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येतील, काही ना काहीतरी व्हॅल्यू येतील. आणि समजा जर आपण हा जो शेवटचा कॉलम बनवला, जर याच्यामध्ये सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आल्या, कॅपिटल टी आल्या, कॅपिटल टी म्हणजे काय, ट्रू. जर तुमच्या सगळ्या व्हॅल्यू ट्रू आल्या तर त्याला आपण टॉटॉलॉजी असं म्हणतो. इकडे वाचा. आफ्टर सॉल्विंग अँड गिव्हन लॉजिकल एक्सप्रेशन, इफ ऑल व्हॅल्यूज ऑफ लास्ट कॉलम आर ट्रू. मी इथं हायलाइट करतो, जर सगळ्या व्हॅल्यू ट्रू असतील तर त्याला आपण काय म्हणतो, टॉटॉलॉजी. कदाचित आता तुम्हाला कळणार नाही सर ऍक्च्युली तुम्हाला म्हणायचं काय आहे. आतापुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा की जर सगळ्या व्हॅल्यू ट्रू असतील तर त्याला आपण टॉटॉलॉजी असं म्हणतो. मग सर जर सगळ्या व्हॅल्यू फॉल्स असतील तर काय म्हणणार, जर सगळ्या व्हॅल्यू फॉल्स असतील तर त्याला आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणतो. बघा हा पॉईंट. आता प्लीज फक्त एवढं लक्षात ठेवा, जर फायनल कॉलम, जो शेवटचा कॉलम आहे तुमचा कॉलम, जर त्याच्यामध्ये सगळ्या ट्रू व्हॅल्यू असतील तर ते टॉटॉलॉजी असतं. ओके. आणि जर सगळ्या फॉल्स व्हॅल्यू असतील तर ते काय असतं, कॉन्ट्राडिक्शन. फक्त एवढं लक्षात ठेवा. एक्झाम्पल 1-2 सोडवल्यानंतर तुम्हाला सर्व पिक्चर क्लिअर होऊन जाणार. पण सर समजा जर अर्ध्या व्हॅल्यू ट्रू आल्या, अर्ध्या व्हॅल्यू फॉल्स आल्या, तर मग काय करायचं, हा प्रश्न पण मनात येऊ शकतो ना की सर तुम्ही आम्हाला सांगितलं जर सगळ्या व्हॅल्यू ट्रू आल्या तर टॉटॉलॉजी, सगळ्या व्हॅल्यू फॉल्स आल्या तर कॉन्ट्राडिक्शन. पण जर समजा एक ट्रू आली एक फॉल्स आली तर काय करायचं सर. तर समजा जर आपल्याला मिक्स व्हॅल्यू आल्या ट्रू आणि फॉल्स, तर त्याला आपण म्हणणार कंटिजन्सी. तर आपण आता डायरेक्टली या टॉपिकचे क्वेश्चन घेऊयात. पण बघा, मी हे जे लास्ट 2 मिनिटात सांगितलं, अख्ख्या आज जे आपण सॉल्व्ह करणार आहोत त्या सर्व टॉपिकची थेअरीचा बेस जो आहे तोच आहे जो मी ऑलरेडी सांगितला. ओके. जसं की मी सांगितलं, तुम्ही एक एक्सप्रेशन सॉल्व्ह करा, जर सगळ्या व्हॅल्यू तुमच्या ट्रू आल्या तर ते काय असतं, टॉटॉलॉजी. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, सगळ्या व्हॅल्यू ट्रू आल्या म्हणजे ते टॉटॉलॉजी असतं. कोणी सांगितलं, यश सरांनी सांगितलं. आणि जर तुम्ही सगळ्या व्हॅल्यू सॉल्व्ह केल्या आणि जर त्या फॉल्स आल्या तर फॉल्स आलेल्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, आपण त्याला म्हणतो की हा कॉन्ट्राडिक्शन आहे.
आणि समजा आता तुम्ही म्हणाल की सर जर मिक्स व्हॅल्यू आल्या म्हणजे ट्रू पण आल्या फॉल्स पण आल्या म्हणजे मिक्स व्हॅल्यू आल्या तर मिक्स व्हॅल्यू आल्यावर काय आहे ते तर मिक्स व्हॅल्यू आलं तर त्याला आपण म्हणतो कंटिंजन्सी. ओके, हा टॉपिक फार महत्वाचा आहे, बोर्डामध्ये 4 मार्क देऊन जाईल तुम्हाला. सो यस, याला व्यवस्थित करा. आता आपण कोणताही क्षणांचा कोणती जास्त थेरी न बघता मी सगळे एक्झाम्पल्स कव्हर करतो. एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे. तर सगळ्यात पहिला या टॉपिकवरचा क्वेश्चन असतो की डिझाइन द ट्रूथ टेबल. म्हणजे तुम्हाला एक्सप्रेशन दिलेला असेल, जसं इथे बघू शकता विद्यार्थ्यांनो, इथे बघू शकता, इथं आपल्याला काय केलंय डिझाइन अ ट्रूथ टेबल क्वेश्चन. इथे तुम्हाला काय बघा हे मॅथमॅटिकल लॉजिकलचं एक एक्सप्रेशन दिलेलं आहे आणि या एक्सप्रेशनसाठी आपल्याला ट्रूथ टेबल बनवायचं आहे. तर यासाठी तुम्हाला बेसिक ट्रूथ टेबल आले पाहिजे. जे सगळे ट्रूथ टेबल मी काल घेतले होते लेक्चरमध्ये, मी अशी रिक्वेस्ट करते की तुम्ही ते आधी व्यवस्थित करून या आणि मगच ह्या लेक्चरवर या. जर ते ट्रूथ टेबल तुम्हाला नसतील कळाले तर आजचा लेक्चर सगळा बाउन्स जाईल. जर तुम्ही केले असतील कालचे लेक्चर तर स्वागत आहे तुमचं. बघा ट्रूथ टेबल कसा बनवायचा. याच्यामध्ये किती व्हेरिएबल्स आहेत, पी आहे, क्यू आहे. मग आधी पी लिहून घ्यायचं, क्यू लिहून घ्यायचं. मग आपण नंतर याला सॉल्व्ह करणार. मग हे काय येणार इथं, क्यू इम्प्लाइज पी. मग आपण काय करणार, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी असं आपल्याला एक्सप्रेशन त्यांना द्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे पी ची प्रत्येक वेळेस पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे. हवं तर मी वेगळ्या पेनाने घेतो म्हणजे ते थोडं अट्रॅक्टिव्ह वाटेल. पी ची प्रत्येक वेळेस ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, ट्रू ट्रू असणार आहे, ही फॉल्स फॉल्स असणार आहे. क्यू ची काय असेल, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. क्यू इम्प्लाइज पी ची काय असेल, ट्रू इम्प्लाइज ट्रू ट्रू, फॉल्स इम्प्लाइज ट्रू ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स काय असतं, फॉल्स, फॉल्स इम्प्लाइज ट्रू इज ट्रू. ओके, मग पी इम्प्लाइज आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या पीचं इम्प्लिकेशन काढायचं आहे ह्या क्यू इम्प्लाइज पी सोबत. ओके, मग ट्रू इम्प्लाइज ट्रू म्हणजे याला बघा, ट्रू इम्प्लाइज ट्रू, रिझल्ट काय आला ट्रू, ट्रू इम्प्लाइज ट्रू, रिझल्ट काय आला ट्रू, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, रिझल्ट काय आला ट्रू, फॉल्स इम्प्लाइज ट्रू, रिझल्ट काय आला ट्रू. हा सगळा रिझल्ट ट्रू आला. आता बघा व्यवस्थित, हा सर्वांनी लक्ष देऊन बघा. हा जो तुमचा आता हा झाला आपला ट्रूथ टेबल. बस एवढंच तुम्हाला सॉल्व्ह करून द्यायचं आहे त्यांना. त्यांनी काय म्हटलं, फक्त ट्रूथ टेबल डिझाईन करून द्या, राईट. तर एवढं सॉल्व्ह करून द्यायचं आहे. पण याच्यामध्ये मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगतो बघा, हा जो आपला शेवटचा कॉलम आहे याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू कशा आल्या, सगळ्या व्हॅल्यू ट्रू आल्या ना, त्यामुळे हे एक्सप्रेशन काय होणार, टॉटॉलॉजी होणार. कळालं की कसं त्याला काय असतं ते. आतापर्यंत मी फक्त तुम्हाला म्हणतोय की टॉटॉलॉजी आहे टॉटॉलॉजी आहे, बट आता तुम्हाला कळालं असेल ना की ऍक्च्युअली काय आहे टॉटॉलॉजी. बघा ट्रूथ टेबल डिझाईन करणं सोपं आहे, फक्त तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करा आणि जे बेसिक आपले ट्रूथ टेबल आहेत, अँड ऑर कंजंक्शन डिस्जंक्शन परत इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन ते फक्त व्यवस्थित करून घ्या आणि नेगेशन. आता आपल्याला इथे एक्सप्रेशन काय दिलेलं आहे, negation of P union Q double implies negation of P and Q. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार बघा, इथं सगळ्यात पहिले आपण काय करणार, P काढणार, Q काढणार, P और Q काढणार, P and Q काढणार, नेगेशन घेणार P और Qचं, नेगेशन घेणार P and Qचं. तुमच्या मनात प्रश्न येईल, सर तुम्ही हे कसं ठरवलं काय काढायचंय. अरे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ना आपल्याला एक्सप्रेशन, मग त्या एक्सप्रेशनच्या हिशोबामध्ये ठरवायचं की कधी काय काढायचंय कधी काय काढायचंय. जसं एक्सप्रेशनची रिक्वायरमेंट असेल त्याच्या हिशोबात काढा. आता आपल्याला माहितीये पी ची ट्रूथ व्हॅल्यू तर नेहमी प्रत्येक वेळेस काय असणार आहे, ही ट्रू असणार आहे आणि ही फॉल्स असणार आहे. क्यू ची काय असणार आहे, ट्रू असणार आहे फॉल्स असणार आहे, ट्रू असणार आहे फॉल्स असणार आहे. पी ऑर क्यू, ऑर म्हणजे काय रे, एक जरी ट्रू असला तरी आउटपुट ट्रू येतो, म्हणून याची बुलियन व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू काय आली, एक मिनिट, ऑर आहे ना, मी अँड काढलं सॉरी. तर याची व्हॅल्यू काय आली, ट्रू 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 फॉल्स. अँड ची काय आली, अँड मध्ये काय असतं, दोन्ही ट्रू असायला हवे, तर पहिला तिच्यात आहे ट्रू, बाकी सगळे काय आले फॉल्स. आता नेगेशन घ्यायचंय याचं आपल्याला काय करायचंय, नेगेशन घ्यायचंय. नेगेशन म्हणजे ट्रू असेल तर फॉल्स करा, फॉल्स असेल तर ट्रू करा. बघा इथं ट्रू आहे, इथं ट्रू आहे तर नेगेशन काय येणार फॉल्स, इथं ट्रू आहे नेगेशन काय येणार फॉल्स, फॉल्स इथे येणार ट्रू. पी अँड क्यूचं नेगेशन काय येणार फॉल्स, ट्रू ट्रू
ट्रू. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण काढलंय नेगेशन ऑफ पी ऑर क्यू, याचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे नेगेशन ऑफ पी अँड क्यू सोबत. हा आपला लास्ट कॉलम आहे. ओके, त्याचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचं. मला सांगा फॉल्स डबल इम्प्लिकेशन फॉल्स किती येतं? ट्रू. फॉल्स डबल इम्प्लिकेशन ट्रू किती येतं? फॉल्स. फॉल्स डबल इम्प्लिकेशन ट्रू किती येतं? फॉल्स. ट्रू डबल इम्प्लिकेशन किती येतं? ट्रू. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं. काय सांगितलं होतं? की डबल इम्प्लिकेशनचा काय अर्थ असतो? डबल इम्प्लिकेशन म्हणजे डबल साईडला जर दोघांची जर सहमती असेल तरच ते होणार. ओके, ऍक्च्युली हा क्वेश्चन असा आहे. आता बघा, ह्या क्वेश्चन मध्ये बघा, काही ट्रूच्या व्हॅल्यू आहेत, काही फॉल्सच्या व्हॅल्यू आहेत, म्हणजे मिक्स व्हॅल्यू आहेत. तर मिक्स व्हॅल्यू असताना ते काय असतं? कंटिंजन्सी. त्यामुळे जे दिलेलं एक्सप्रेशन आपल्याला आहे, जे दिलेलं एक्सप्रेशन आहे ते कसं आहे? कंटिंजन्सी वाला आहे. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल पुन्हा एकदा सॉल्व्ह करून दाखवतो. तिसरं एक्झाम्पल बघा विद्यार्थ्यांनो. आता आपल्याला काय दिलंय? पी क्यू. आपल्याला आता बघा, त्यांनी एक्सप्रेशन काय दिलंय? नेगेशन पी अँड नेगेशन क्यू ऑर क्यू. तर कदाचित ना तुम्ही याला काय, आता तुम्हाला याला सॉल्व्ह करायचे दोन ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही काय करा, ह्या नेगेशनला मल्टिप्लाय करून इक्वेशनला सिम्प्लिफाय करा, किंवा मग डायरेक्टली पी काढून क्यू करा. बट मी आता बेसिक लेवलवर मी तुम्हाला ट्रूथ टेबलच सांगणार कसं काढायचं. सो इथं तुम्ही काढा पी क्यू, इथं काढा क्यू, इथं काढा नेगेशन पी, इथे काढा नेगेशन क्यू, इथे काढा नेगेशन पी अँड नेगेशन क्यू, इथे काढा नेगेशन ऑफ नेगेशन पी अँड नेगेशन क्यू, आणि मग ह्या एक्सप्रेशनला म्हणा 1, कारण जागा नाही मग 1चं ऑर घ्या क्यू सोबत. या कॉलमला सॉरी पीचं ट्रूथ टेबल आपल्याला माहिती आहे प्रत्येक वेळेस असतो ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ओके, क्यूची ट्रूथ व्हॅल्यू काय असते? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेगेशन पी काय येणार? फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. नेगेशन क्यू काय येणार? फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. नेगेशन पी आणि नेगेशन क्यू काय येणार? फॉल्स 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 ट्रू. नेगेशन ऑफ नेगेशन पी म्हणजे याचं नेगेशन घ्यायचं. आता याचं नेगेशन घ्यायचं, ते काय येणार? ट्रू 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 फॉल्स. आता आपल्याला हे झालं नेगेशन ऑफ नेगेशन पी आणि याला आपल्याला क्यू सोबत ऑर घ्यायचा आहे. तर ट्रू इम्प्लाइज ट्रू ऑर ट्रू इज ट्रू. इथे पण ट्रू येणार, इथे पण ट्रू येणार, आणि इथे फॉल्स येणार. ओके, हा आपला ट्रूथ टेबल आला. तर बघा विद्यार्थ्यांनो, इथे बघा काही ट्रूच्या व्हॅल्यू आहेत, काही फॉल्सच्या व्हॅल्यू, म्हणजे मिक्स व्हॅल्यू आहेत आपल्याला. जर मिक्स व्हॅल्यू असेल तर ते काय असतं? कंटिंजन्सी. एवढं कळालं ना? जर मिक्स व्हॅल्यू असतील तर त्याला आपण कंटिंजन्सी म्हणतो. जर सगळ्या ट्रू व्हॅल्यू असतील आपल्याकडे तर त्याला आपण टॉटॉलॉजी म्हणतो. आता चला, हा वाला क्वेश्चन तुम्ही होमवर्कला घ्या. एकदम शेवटचा क्वेश्चन जो हार्ड क्वेश्चन आहे तो मी सोडवतो. हा तसं बघायला गेला तर इझी आहे. PQR वाला आहे हा. आरचा ट्रूथ टेबल तुम्हाला कदाचित माहित नसेल, तो या एक्झाम्पल मध्ये सांगतो मी. आता आपल्याला काय करायचं आहे? या दिलेल्या स्टेटमेंटसाठी ट्रूथ टेबल काढायचं आहे. तर आपल्याला काय काय लागणार आहे? पी लागणार आहे, क्यू लागणार आहे, आर लागणार आहे, आणि नेगेशन पी लागणार आहे. तर ट्रूची जेव्हा 3 व्हेरिएबल असतील ना आपल्याकडे पी क्यू आर, तेव्हा त्या पीची ट्रूथ व्हॅल्यू बघा काय असते? ट्रू 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 फॉल्स 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 फॉल्स. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. आरची काय असते? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ही प्रत्येक क्वेश्चनसाठी सेम असते का व्हॅल्यू? हो, प्रत्येक क्वेश्चनसाठी सेम असतं. नेगेशन पी काय येणार? फॉल्स 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 ट्रू 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 अँड ट्रू. दिस हा पण एक ट्रू आला. ओके, आता आपण सगळ्यात पहिले काय करणार? नेगेशन पी ऑर क्यू, कारण इथे बघा नेगेशन पी ऑर क्यू त्यांनी विचारलेलं आहे, तर ते काढून घेणार. क्यू सोबत आपल्याला काढायचं, तर हे आलं ट्रू, हे आलं ट्रू, हे आलं फॉल्स, हे आलं फॉल्स, हे आलं ट्रू. आता मी काय करणार? क्यू इम्प्लाइज आर काढणार. मला सांगा, ट्रू इम्प्लाइज ट्रू ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स फॉल्स, फॉल्स इम्प्लाइज ट्रू
true. False implies false, true. True implies true, true. True implies false, false. हे पण बाकी सगळे काय ना ट्रू. मग हे किती आला नेगेशन पी ऑर क्यू. याचं तुम्ही काय घेतलं अँड ऑपरेशन घेतलं कोणासोबत क्यू इम्प्लाइज आर म्हणजे या दोघांचं तुम्ही काय केलं अँड ऑपरेशन. मग ट्रू इम्प्लाइज ट्रू अँड ट्रू 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 अँड फॉल्स 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 ट्रू फॉल्स ट्रू ट्रू. ठीक आहे. नेगेशन पी ऑर क्यू अँड क्यू इम्प्लाइज आर जो आपण काढलाय त्याचं इम्प्लिकेशन घेतलं पी इम्प्लाइज आर सोबत. तर आधी आपल्याला पी इम्प्लाइज आर काढावं लागेल ना. एक मिनिट बघा असं छोटे छोटे कॉलम्स काढा रे कारण तुमच्या वहीवर कदाचित जागा पुरणार नाही. आज काय मूड नाही देत लेक्चरचा. असं काय नाहीये मूड नाही. अरे आहे ना मूड आहे. असं लेक्चरचा मूड नाही असं कधी होईल का. पी इम्प्लाइज आर काढू. पी इम्प्लाइज आर काय असणार ट्रू. ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू. ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. हे आहेत हे सगळे पण काय आले ट्रू. आता आपण काय काढलं होतं रे याला म्हणू आपण पहिला कॉलम याला आपण म्हणू दुसरा कॉलम. आता मी इथं लिहितो 1 अप्लाइज टू. पण पेपरमध्ये तुम्ही तसं प्लीज 1 2 लिहू नका पूर्ण एक्सप्रेशन लिहा. आता मला इथे लिहायला जागा नाही म्हणून मी तसं लिहिलेलं आहे. मग मला सांगा ट्रू इम्प्लाइज ट्रू किती असतं ट्रू. फॉल्स इम्प्लाइज ट्रू किती असतं ट्रू. फॉल्स इम्प्लाइज ट्रू किती असतं ट्रू. ट्रू इम्प्लाइज फॉल्स किती असतं फॉल्स. हे पण काय येणार ट्रूच येणार. ओके. तो क्वेश्चन नंबर 1 आता आपण अशा प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे ज्यामध्ये आपल्याला काय एकच मिनिट हा अर्धावट क्वेश्चन राहिला का असं मला वाटलं. मी पूर्ण सॉल्व्ह करून देतो म्हणजे जेणेकरून तुमच्यामध्ये परत असं नको वाटायला की सरांनी मधातून सोडून दिलं. इम्प्लिकेशन काढायचं आहे ना तर सगळ्या व्हॅल्यू काय येत आहेत ट्रू येत आहेत का कारण फॉल्स इम्प्लाइज ट्रू ट्रू असतं. ट्रू इम्प्लाइज ट्रू ट्रू असतं. ह्याच्या प्रत्येकासोबत इम्प्लिकेशन काढाय. ओके. तर हा पहिला टाईपचा जो क्वेश्चन आहे ना तो आपण आता सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यामध्ये पुष्कळ आपण एक्झाम्पल्स पण घेतलेले आहेत. पहिल्या टाईपचा काय क्वेश्चन आहे तो बघा डिझाईन अ ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल डिझाईन करता आला. आता सेकंड क्वेश्चन बोर्डाच्या टीमचा फेवरेट क्वेश्चन आहे हा. ट्रूथ टेबलचा वापर करायचा आहे आपल्याला. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं प्रूडॅटचे क्वेश्चन येतात. प्रूडॅटचे क्वेश्चन म्हणजे काय तुम्हाला ट्रूथ टेबल दिलेला आहे. हे एक्सप्रेशन जे आहे हे बघा हे जे लेफ्ट साइडचे एक्सप्रेशन आहे आणि हे जे राईट साइडचं एक्सप्रेशन आहे हे दोघं एक्सप्रेशनची ट्रूथ टेबलची व्हॅल्यू सेम असेल तर ते दोघं एक्सप्रेशन इक्वल असतात. तर ते आपल्याला प्रूव्ह करून द्यायचं आहे की हे दोघं जे आहेत ते इक्वल आहेत. तर सांगा बरं काय करायचं आहे. जे लेफ्ट साइडला आहे ना पी अँड क्यू त्याचा ट्रूथ टेबल काढायचा. जे राईट साइडला आहे त्याचा ट्रूथ टेबल काढायचा आणि दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू चेक करायच्या. जर सेम आल्या तर आपण म्हणतो इक्वल आहे. म्हणजे इथं पी काढा क्यू काढा पी अँड क्यू काढा. इथं नेगेशन क्यू काढा. इथं पी इम्प्लाइज नेगेशन क्यू काढा आणि इथं नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज नेगेशन क्यू काढा. कारण क्वेश्चन मध्ये त्यांनी तसं म्हटलेलं आहे. मग पी ची व्हॅल्यू चेक करा ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू ची व्हॅल्यू काय आली ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पी अँड क्यू ची व्हॅल्यू काय आली ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स. नेगेशन क्यू ची व्हॅल्यू काय आली फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. पी इम्प्लाइज नेगेशन क्यू काय आलं ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. फॉल्स इम्प्लाइज ट्रू इज ट्रू. आता याचं नेगेशन घेत चला रे. याचं नेगेशन घ्यायचंय ते किती आलं ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स. आता थांबा आता चेक करा. आपल्याला काय घ्यायचं होतं पी अँड क्यू.
आपल्याला याचं चेक करायचं होतं ना, पी अँड क्यू आणि नेगेशन ऑफ पी. ओके, तर चेक करा प्रत्येक ट्रूथ व्हॅल्यू सेम आली आहे का. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली आहे, सॉरी थांबा, याची ट्रूथ, एक मिनिट चांगला कलर जरा शोधू द्या. हा, याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली ट्रू, याची पण काय आली ट्रू, याची काय आली फॉल्स, याची पण काय आली फॉल्स, याची काय आली फॉल्स, याची पण काय आली फॉल्स, याची काय आली फॉल्स, याची पण काय आली फॉल्स. म्हणजे प्रत्येक ट्रूथ व्हॅल्यू इक्वल आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की पी अँड क्यू हा इक्विव्हॅलेंट आहे. नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज नेगेशन क्यू. आता कळालं ना की लॉजिकल एक्सप्रेशन जे तुम्हाला दिलेलं असेल ते ट्रूथ टेबलचा वापर करून खरं कसं प्रूफ करायचं, इक्वल कसं प्रूफ करायचं, ट्रूथ व्हॅल्यू चेक करायच्या दोघांच्या. जर सेम आलं तर ते इक्वल असतं. जसं तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलंय बघा, आपल्याला काय करायचं आहे, हे इक्वल टू आहे ना, इक्वल टू जनरली आपण असं लिहितो, पण मॅथमॅटिकल लॉजिकल मध्ये असं लिहितो. ओके, ते इक्वल टू म्हणजे इक्विव्हॅलेंटचा अर्थ असतो त्याचा. ठीक आहे, बघा इथे तुम्हाला लेफ्ट साइड एक्सप्रेशन काय दिलेलं आहे, इथं लेफ्ट साइड एक्सप्रेशन काय आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू. राईट साइड एक्सप्रेशन काय दिलंय आपल्याला, हे वाला एक्सप्रेशन, म्हणजे जे मी ब्ल्यू पेननी मार्क केलंय आणि जे मी ग्रीन पेननी मार्क केलंय ते दोघं इक्वल दाखवायचे. तर ते इक्वल केव्हा असतील, सॉरी, ते इक्वल केव्हा असतील, जेव्हा त्यांच्या ट्रूथ टेबलच्या व्हॅल्यू सेम असतील. मग आपल्याला ट्रूथ टेबलसाठी काय काय लागणार, पी लागणार आहे, क्यू लागणार आहे, नेगेशन पी लागणार आहे, नेगेशन क्यू लागणार आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू लागणार आहे, पी अँड क्यू लागणार आहे, नेगेशन पी अँड नेगेशन क्यू लागणार आहे. मग पी अँड क्यू चा ऑर लागेल नेगेशन पी अँड नेगेशन क्यू सोबत. तर आधी पी ची ट्रूथ व्हॅल्यू काढा, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काढा, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेगेशन पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. आता मी इथं तुम्हाला टेबल वगैरे बनवून देत नाहीये, कारण ते बनवण्यात खूप टाइम जाईल आणि मला असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांनी टेबल बनवण्यामध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा शिकण्यात टाइम वेस्ट करावा. बट तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना टेबल बनवण्याची प्रॅक्टिस ठेवा, म्हणजे कारण बोर्डाच्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला हे बनवता आलं पाहिजे. प्लस तुम्हाला अजून एक गोष्ट जमली पाहिजे की ती म्हणजे सीईटी मध्ये टेबल नाही बनवायची, ती डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून द्यायचे. ओके, तर नेगेशन क्यू ची व्हॅल्यू काय येणार, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. आता ही कशी आली, अरे ही खूप सोपं आहे ना, पी डबल इम्प्लाइज क्यू. आता पी डबल इम्प्लिकेशन काय येणार, ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. ओके, म्हणजे हा एक कॉलम आपल्याला चेक करायचा आहे, तो हा कॉलम तर आपला झाला. आता आपण पी अँड क्यू काढू, अँड ऑपरेटर आहे, हे काय ना ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स. मग नेगेशन पी मी काढलंय, हा नेगेशन पी मी काढलंय, नेगेशन क्यू मी काढलंय, त्याचा परत अँड घेणार, ती किती येणार, फॉल्स 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 ट्रू. आता मी काय करणार, हे जे काढलेलं आहे आणि हे जे काढलेलं आहे यांचं ऑर करणार, ट्रू ट्रू ऑर फॉल्स इज ट्रू, हे येणार फॉल्स, हे येणार फॉल्स, हे येणार फॉल्स. म्हणजे आता माझे सगळे कॉलम जे आहेत ते काढून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांची बुलियन व्हॅल्यू चेक करायची, लॉजिकल व्हॅल्यू. याची व्हॅल्यू काय आली ट्रू, याची पण व्हॅल्यू काय आली ट्रू. याच्यासोबतच काय कम्पेअर करतोय, हा आपला फायनल कॉलम आहे, हा आपला फायनल कॉलम आहे. याची व्हॅल्यू काय आली फॉल्स, याची पण व्हॅल्यू फॉल्स, याची व्हॅल्यू फॉल्स, याची पण फॉल्स, याची फॉल्स. एकच मिनिट थांबा, हे काय अडकलंय थोडंसं इथं, थोडीशी माझ्याने चूक झाली. याची व्हॅल्यू ट्रू आहे, ट्रू, कारण फॉल्स ऑर युनियन, फॉल्स ऑर ट्रूची व्हॅल्यू ट्रू असतं. म्हणून बघा याची पण व्हॅल्यू ट्रू, याची पण व्हॅल्यू ट्रू. म्हणून आपण म्हणू शकतो की जे आपल्याला दिलेलं एक्सप्रेशन आहे ते 100% आपण प्रूफ करून दाखवलंय त्याचं युझिंग ट्रूथ टेबल. कसं काय प्रूफ केलं, लॉजिकल व्हॅल्यू चेक केलं, बुलियन व्हॅल्यू. आता हा वाला एक्झाम्पल बघा, हिच्यामध्ये तुम्हाला लेफ्ट साइडचं एक्सप्रेशन काय आहे, हे आहे. आता तुम्ही याला बोर्डामध्ये एकदम व्यवस्थित लिहा. राईट साइड एक्सप्रेशन काय आहे, बोर्डात कसं लिहिणार, लेफ्ट साइड एक्सप्रेशन काय आहे तुमचं, पी अँड क्यू इम्प्लाइज आर,
राईट हँड एक्सप्रेशन काय आहे तुमचं? पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. आता जर माझ्या पेड बॅचमध्ये जर तुम्ही एनरोल केलं असेल तर मी तुम्हाला तिच्यामध्ये शिकवलेलं आहे की एक एक स्टेप कशी लिहायची व्यवस्थित. ते यूट्यूबवर सांगणं शक्य नाही कारण त्याच्यात 2-2, 3-3 तास लागून जातील. मग आता आपल्याला टेबलसाठी काय काय व्हॅल्यू लागणार आहे? पी लागणार आहे, क्यू लागणार आहे, आर लागणार आहे, पी अँड क्यू लागेल, मग पी अँड क्यू इम्प्लिकेशन लागेल आर सोबत, मग क्यू इम्प्लिकेशन आर लागेल, मग पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन आर लागेल. तर पी ची ट्रूथ व्हॅल्यू आपण काढून घेऊ. ट्रू 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 ट्रू, फॉल्स 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 फॉल्स. क्यू ची व्हॅल्यू काय आली? ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. आर ची व्हॅल्यू काय आली? ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. पी अँड क्यू ची व्हॅल्यू काय आली? ट्रू ट्रू. बाकी सगळ्या व्हॅल्यू काय येणार? फॉल्स. आता पी अँड क्यूचं इम्प्लिकेशन काढायचं आहे आर सोबत. मग ट्रू इम्प्लाइज ट्रू किती येणार? ट्रू. ट्रू इम्प्लाइज फॉल्स किती येणार? फॉल्स. हे किती आलं? ट्रू 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 टुरुरु टुरुरु टुन टुनुनु टुरुरु टुरुरु डुन टुनुनु टुरुरु टुरुरु. आता क्यू इम्प्लाइज आर काढा. हे किती आलं? ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स, फॉल्स इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स इज ट्रू, ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स, ट्रू फॉल्स इम्प्लाइज ट्रू. हे आलं फॉल्स. आता तुम्ही म्हणाल सर सांगत नाही, अरे काल 2 तासाच्या व्हिडिओमध्ये हेच सांगितलं इम्प्लिकेशन कसं काढायचं आणि हे कसं काढायचं. आता पीचं इम्प्लिकेशन काढायचं याच्यासोबत. मग ट्रू इम्प्लाइज ट्रू आलं ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स आलं फॉल्स, ट्रू इम्प्लाइज ट्रू आलं ट्रू, हे 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 आलं ट्रू. आता बघा चेक करा. हा कॉलम आणि ह्या कॉलमच्या व्हॅल्यू आयडेंटिकल आहेत का? आयडेंटिकल म्हणजे सेम आहेत का? येस सर, व्हॅल्यू सेम आहेत. म्हणून आपण लॉजिकल एक्सप्रेशन ट्रू आहे, हे खरं आहे, आपण प्रूफ करून दिलेलं आहे. कारण त्यांच्या लॉजिकल व्हॅल्यू सेम आहे. ओके, पुढे जाऊयात. हा जो आहे हा पण एक क्वेश्चन आहे. आता हा जो क्वेश्चन आहे हा प्रूफ करायचा आहे. हा तुम्ही होमवर्कमध्ये करा. होमवर्क म्हणजे आत्ताच्या आत्ता तुम्ही व्हिडिओला काय करा, पॉज करा, हा क्वेश्चन सॉल्व करा आणि एक्सप्रेशन हे इक्वल आहे हे जोपर्यंत प्रूव्ह होत नाही तोपर्यंत नेक्स्ट टॉपिकवर मूव्ह करू नका आणि मगच नेक्स्ट टॉपिकवर मूव्ह करा. आता मला येतं, माझं प्रूफ झालंय म्हणून मी आलो इकडे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला करायचं आहे, चेक वेदर इट इज टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन ऑर कॉन्टिजन्सी. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण आजच्या या लेक्चरमध्ये आपण 3 प्रकारचे क्वेश्चन्स बघणार आहोत. पहिला क्वेश्चनचा प्रकार म्हणजे ट्रूथ टेबल बनवता आला पाहिजे. दुसऱ्या प्रकारचा क्वेश्चन म्हणजे ट्रूथ टेबल, 2 ट्रूथ टेबल इक्वल आहेत की अनइक्वल आहेत ते लॉजिकल ते दाखवता आलं पाहिजे. तिसरा टाईपचा प्रश्न म्हणजे तुम्हाला हे करता आलं पाहिजे, कॉन्ट्रडिक्शन आहे, कंटिजन्सी आहे की टॉटोलॉजी आहे. याच्यासाठी पण ट्रूथ टेबल तर बनवावंच लागेल. या एक्सप्रेशनचा आपल्याला आधी काय करावं लागेल? ट्रूथ टेबल बनवावं लागेल. तर ट्रूथ टेबल काय येणार? इथं लिहिलं पी, इथं लिहिलं क्यू, इथं काय लिहिलं? पी अँड क्यू, इथं काय लिहिलं? नेगेशन पी, इथं काय लिहिलं? नेगेशन क्यू, इथं काय लिहिलं? नेगेशन पी और नेगेशन क्यू. आता मी काय केलं? पी अँड क्यूचं ऑर ऑपरेशन घेतलं. पी अँड क्यूचं अँड ऑपरेशन घेतलं कोणासोबत? नेगेशन पी और नेगेशन क्यू सोबत. बाहेर मस्त छानपैकी पाऊस पडतोय माहिती का? आजची तारीख आहे, किती आहे आजची तारीख? 20 जून आणि मी आहे स्टुडिओमध्ये शूट करतोय. पीची व्हॅल्यू काय आहे? स्टुडिओ म्हणजे माझं बेडरूमच माझ्यासाठी स्टुडिओ. ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. क्यूची व्हॅल्यू काय आली? ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. मुंबईतला पाऊस म्हणजे प्रचंड पडतो हा, खूप जास्त पाऊस चालू आहे. वरती मी बसलोय सध्या 7व्या फ्लोअरवरती, 7व्या मजल्याहून पाऊस दिसत बघतोय. ठीक आहे, चला थोडंसं मनोरंजन पण केलं, अभ्यासावरती येऊ. पी अँड क्यूचा ट्रूथ टेबल काय येणार? ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स. नेगेशन पीची व्हॅल्यू काय येणार? फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. नेगेशन क्यूची व्हॅल्यू काय येणार? फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. नेगेशन पी और नेगेशन क्यूची व्हॅल्यू काय येणार? फॉल्स ट्रू ट्रू ट्रू. आता आपल्याला काय करायचंय? याचं आणि याचं अँड ऑपरेशन घ्यायचं. ट्रू इम्प्लाइज फॉल्स किती असतं?
फॉल्स. तर बघा आता याची व्हॅल्यू काय आली, फॉल्स अँड ट्रूचं अँड काय येणार फॉल्स. ओके, याचं काय येणार फॉल्स, याचं काय येणार फॉल्स. तर बघा विद्यार्थ्यांनो, आपण जेव्हा हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सॉल्व्ह केलं आपल्याला फायनल व्हॅल्यू काय मिळाली, सर्वी व्हॅल्यू मिळाली फॉल्स. तर ते काय झालं, कॉन्ट्राडिक्शन. त्याला आपण म्हणतो काय, कॉन्ट्राडिक्शन. आता हे वालं एक्झाम्पल बघा बरं, आपल्याला काय काय लागणार आहे, पी लागणार आहे, क्यू लागणार आहे, नेगेशन क्यू लागणार आहे, पी इम्प्लाइज नेगेशन क्यू लागणार आहे, पी अँड पी इम्प्लाइज नेगेशन क्यू लागणार आहे. याला म्हणतो मी वन इम्प्लाइज क्यू लागणार आहे. या कॉलमला मी 1 म्हणतोय. पण आता तुम्ही पेपरात असं 1 लिहू नका, मला लिहायला जागा नाहीये म्हणून मी तसं लिहितोय. मग पीचा ट्रूथ टेबल बनवा बरं. ट्रू फॉल्स फॉल्स, क्यूचा काय आला ट्रू फॉल्स. नेगेशन क्यूचा काय आला फॉल्स ट्रू. पी इम्प्लाइज नेगेशन क्यूचा काय आला ट्रू इम्प्लाइज फॉल्स, किती आला फॉल्स. पण ट्रू इम्प्लाइज ट्रू आला ट्रू, हा पण आला ट्रू, हा पण आला ट्रू. आता याचा पी सोबत अँड घ्यायचा, ट्रू आणि फॉल्स, ट्रू आणि ट्रू, हा किती आला फॉल्स, हा किती आला फॉल्स. आता याचा काय करायचं आपल्याला, हे घ्यायचंय, कंडिशनल स्टेटमेंट वापरायची क्यू सोबत, म्हणजे फॉल्स इम्प्लाइज ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स, फॉल्स इम्प्लाइज ट्रू, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स ट्रू. आता इथे तुम्ही बघितलं जर व्यवस्थित तर तुम्ही म्हणाल की सर इथे काही ट्रूच्या व्हॅल्यू आहेत, काही फॉल्सच्या व्हॅल्यू आहेत, मिक्स्ड व्हॅल्यू आहेत. तर जेव्हा कुठे आपल्याला मिक्स्ड व्हॅल्यू दिलेल त्याला आपण काय म्हणतो, कंटिंजन्सी. त्याला आपण काय म्हणतो कंटिंजन्सी. आणि जर सगळ्या व्हॅल्यू फॉल्स असेल तर त्याला आपण काय म्हणणार कॉन्ट्राडिक्शन. सगळ्या व्हॅल्यू ट्रू असतील तर टॉटॉलॉजी. कळालं, 100%. आयुष्यात कधी प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. आता हा एक्झाम्पल बघा, किती एकदा एक्झाम्पल, हा 4 आहेत ना, 3 मी सोडवतो, एक तुम्ही सोडवा स्वतः. हिच्यात काय लागणार आहे पी क्यू आर. मग इथे काढलं पी, इथे काढलं क्यू, इथे काढलं आर, इथे काढलं पी इम्प्लाइज क्यू, इथे काढलं क्यू इम्प्लाइज आर, इथे काढलं पी इम्प्लाइज आर, इथे काढलं क्यू इम्प्लाइज आर, इम्प्लाइज पी इम्प्लाइज आर. आता हे जे दिलेलं मला कॉलम आहेत ना, त्याच्या हिशोब, हे जे दिलेलं एक्सप्रेशन आहे त्याच्या हिशोबामध्ये मी ट्रूथ टेबल बनवणार. इथे काय आहे, इथे थोडंसं मी जरा झूम आउट करतो, बघा व्यवस्थित लक्ष द्या. हा, इथं काय दिलं आहे, क्यू इम्प्लाइज आर, सॉरी, इथं काय करायचं आपल्याला, आता जे आपण पी इम्प्लाइज क्यू काढलंय ना त्याचं अँड ऑपरेशन करायचं आहे, क्यू इम्प्लाइज आर अँड पी इम्प्लाइज आर सोबत. हे फायनल एक्सप्रेशन आहे. ओके, आता पी ची व्हॅल्यू काय आली आपल्याला, ट्रू 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 ट्रू, फॉल्स 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 फॉल्स. क्यू ची व्हॅल्यू काय असते, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. आर ची व्हॅल्यू काय असते, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पी इम्प्लाइज क्यू ची व्हॅल्यू काय असते, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू 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 ट्रू. आता ही कशी आली सर, तुम्ही म्हणाल सर आता तुम्ही एवढ्या वेळा सांगितलं, आम्हाला विचारायची गरज नाही, आम्हाला आमची काढता येते, चांगली गोष्ट आहे. ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स, फॉल्स इम्प्लाइज ट्रू, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, ट्रू इम्प्लाइज ट्रू इम्प्लाइज फॉल्स, फॉल्स इम्प्लाइज ट्रू, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, ट्रू. आता पी इम्प्लाइज आर काढा, ट्रू इम्प्लाइज ट्रू इम्प्लाइज फॉल्स, ट्रू इम्प्लाइज ट्रू इम्प्लाइज फॉल्स, false implies true, false implies false, false implies true, false implies true. आता आपल्याला काय काढायचंय, क्यू इम्प्लाइज. आता आपल्याला काय काढायचंय, याचं आणि ह्या कॉलमचं इम्प्लिकेशन काढायचंय. मग ट्रू इम्प्लाइज ट्रू किती येणार, ट्रू. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स किती येणार, ट्रू, हे पण ट्रूच येणार. ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स, ट्रू इम्प्लाइज ट्रू. ओके, फॉल्स इम्प्लाइज ट्रू, ते पण येणार ट्रू. ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू इम्प्लाइज ट्रू.
आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला कॉलम आहे आणि हा जो आपला एक्सप्रेशन आहे जो आहे दोघांचं अँड ऑपरेशन घ्यायचं. मग ट्रू आणि ट्रू किती येतं विद्यार्थ्यांनो? ट्रू. ट्रू आणि ट्रू ट्रू. फॉल्स आणि ट्रू फॉल्स. फॉल्स आणि फॉल्स फॉल्स. ट्रू आणि ट्रू ट्रू. ट्रू आणि फॉल्स फॉल्स. ट्रू आणि ट्रू ट्रू. ट्रू आणि ट्रू ट्रू. पण इथे तुम्ही बघा काही ट्रू व्हॅल्यू पण आहेत, काही फॉल्स व्हॅल्यू पण आहे, म्हणून ते काय झालं? कंटिंजेन्सी. ओके. आता एक सॉरी, ठीक आहे. कंटिजेन्सी. आता आपण एक्सरसाइज 1.2 सोडवूया. आतापर्यंत आपण काय केलं विद्यार्थ्यांनो? आतापर्यंत आपण सर जे आपले स्टँडर्ड टेक्स्टबुक मधले जे सॉल्व एक्झाम्पल होते आतापर्यंत आपण ते डिस्कस केले. आता आपण काय करायचं? आपण आता एक्सरसाइज सॉल्व करायची. कोणती एक्सरसाइज सॉल्व करायची सर? 1.2. पण सर तू आता विद्यार्थी म्हणेल सर तुम्ही एवढी सगळी एक्सरसाइज सॉल्व करून नका देऊ, आम्हाला आता खूप चांगलं येतंय. एक काम करतो, तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे एक एक दोन, प्रत्येक जो आपला टॉपिक आहे त्याचे एक एक दोन दोन प्रश्न सोडवून देतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला बाकीचे क्वेश्चन स्वतःहून सोडवता येतील. सो एक एक दोन दोन क्वेश्चन मी सोडवून देतो, कारण तेच तेच पुन्हा पुन्हा जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही बोर होऊन जाल आणि तुम्ही स्वतःहूनही सोडवा, कारण बोर्डात तर मी नसणार आहे तुमच्यासोबत, म्हणजे फिजिकली नसणार आहे तिथं. आता आपल्याला काय करायचं आहे? या दिलेल्या बुलियन एक्सप्रेशनचा आपल्याला ट्रूथ टेबल बनवायचा आहे. व्यवस्थित विद्यार्थ्यांनी लक्ष देणं अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनो सर्वात अगोदर बघा व्हेरिएबल्स कोणते कोणते आहेत? पी क्यू. तर आपण पीचं ट्रूथ टेबल बनवून घ्यायचं, क्यूचं बनवून घेणार. इकडे कोणतं घेणार? पी इम्प्लाइज क्यू. मग इकडे काय करणार? सॉरी, मग इथे काय करणार? परत आपण तेच करणार सर. इथे काय करणार आपण? पी इम्प्लाइज क्यूचा जो आपण ट्रूथ टेबल बनवला होता त्याचं अँड ऑपरेशन करणार क्यू सोबत, ठीक आहे. मग नंतर आपण काय करणार? हा जो आपण काढला आता पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू, याचं इम्प्लिकेशन काढणार पी सोबत. मग पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यूची काय आली? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पी इम्प्लाइज क्यूची काय आली? ट्रू फॉल्स ट्रू ट्रू. आता पी इम्प्लाइज क्यू अँड क्यूची व्हॅल्यू काय आली? ट्रू आणि ट्रूची व्हॅल्यू ट्रू, फॉल्स आणि फॉल्सची व्हॅल्यू फॉल्स, ट्रू आणि ट्रूची ट्रू. हे आलं फॉल्स, कारण आपण अँड ऑपरेशन घेतोय. आता याचं इम्प्लिकेशन काढायचं आहे कोणासोबत? पी सोबत. मग ट्रू आणि ट्रूचं इम्प्लिकेशन ट्रू, ट्रू आणि फॉल्स आणि ट्रूचं इम्प्लिकेशन ट्रू, ट्रू आणि फॉल्सचं इम्प्लिकेशन फॉल्स, कारण ट्रू इम्प्लाइज फॉल्स फॉल्स असतो ना, म्हणून हा इथे फॉल्स आला. मला सांगा फॉल्स इम्प्लाइज फॉल्स ट्रू, म्हणून आपला हा जो आहे तो ट्रूथ टेबल झाला. म्हणजे हा तुम्ही ट्रूथ टेबल डिझाईन केला. मला सांगा, यांनी विचारलं नाहीये टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे, कॉन्टिजेन्सी, पण तुम्ही सांगू शकता का टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्राडिक्शन की कॉन्टिजेन्सी? काय आहे हे विद्यार्थी मित्रांनो? हे आहे कॉन्टिजेन्सी, कारण अर्ध्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, अर्ध्या व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. जर असं कधीही तुम्हाला सापडलं तर त्या एक्सप्रेशनला आपण काय म्हणतो? कॉन्टिजेन्सी. हा एक्झाम्पल बघा बरं. आता आपल्याला याच्यामध्ये फक्त ट्रूथ टेबल काढायचं आहे, पण एक्स्ट्रा म्हणून मी तुम्हाला सांगतो की ते टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्राडिक्शन. मग याच्यामध्ये काय लागणार आहे? पी लागेल, क्यू लागेल, नेगेशन क्यू लागेल. मग मी पीचं अँड ऑपरेशन करेल नेगेशन क्यू सोबत. मग मी पी ऑर क्यू, पी इम्प्लाइज क्यू काढेल. मग पी अँड नेगेशन क्यू चा डबल इम्प्लिकेशन घेणार मी पी ऑर क्यू सोबत, पी इम्प्लाइज क्यू सोबत. मग पीचा ट्रूथ टेबल काढला, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ने. क्यूचा ट्रूथ टेबल काढला, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ने. नेगेशन क्यू काय येणार? फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. पी अँड नेगेशन क्यूचा काय येणार? ट्रू आणि फॉल्सचा रिझल्ट काय आला? फॉल्स. ट्रू आणि ट्रूचा रिझल्ट काय आला? ट्रू. फॉल्स आणि फॉल्सचा रिझल्ट काय आला? फॉल्स. फॉल्स आणि ट्रूचा रिझल्ट काय आला? फॉल्स. आता पी इम्प्लाइज क्यू, ट्रू ट्रू ट्रूचा रिझल्ट काय आला? ट्रू. ट्रू इम्प्लाइज फॉल्स, हे आलं ट्रू, हे आलं ट्रू. आता तुम्हाला काय करायचं आहे? दोघांचं डबल इम्प्लिकेशन काढायचं. डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय?
टू साईडला असलं पाहिजे, म्हणजे नवरा आणि मुली दोघांचा जर होकार असेल तरच लग्न होणार, म्हणजे दोघांच्या सेम व्हॅल्यू पाहिजे. हा हो म्हणतोय, हा नाही म्हणतोय, लग्न होणार का नाही होणार. हा हो म्हणतोय, हा नाही म्हणतोय, लग्न होणार का नाही होणार. हा नाही म्हणतोय, हा हो म्हणतोय, लग्न होणार का नाही होणार. ही नाही म्हणतीये, तो हो म्हणतोय, लग्न होणार का नाही होणार. म्हणून बघा सगळ्या व्हॅल्यू फॉल्स आल्या, तर याला आपण काय म्हणतो, जर सगळ्या व्हॅल्यू आपल्या फॉल्स आल्या विद्यार्थ्यांना तर त्याला आपण कॉन्ट्राडिक्शन असं म्हणतो. आता पेपरमध्ये फक्त ट्रूथ टेबल जर काढायला सांगितलं असेल तर फक्त ट्रूथ टेबल काढून साईडला होऊन जायचं. ओके, आता हे खूप कॉमन क्वेश्चन्स आहेत ज्याच्यावर मी जास्त वेळ नाही देणार. हा क्वेश्चन पण तुम्ही होमवर्कला घेणार. पी इम्प्लाइज आर, हा पण तुम्ही होमवर्कला घ्या, हा पण तुम्ही होमवर्कला घ्या, कारण ऑलरेडी मी सॉल्व एक्झाम्पल खूप जास्त सॉल्व करून दिले आहेत तुम्हाला, त्यामुळे आता एकाच टॉपिकवर जास्त एम्फसाइज नाही करणार मी. आता आपण क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया. प्रूव्ह युझिंग ट्रूथ टेबल, म्हणजे ट्रूथ टेबलचा वापर करून आपल्याला हे जे दिलेलं एक्सप्रेशन आहे इक्वल आहे हे प्रूव्ह करून द्यायचं आहे. आपलं इकडचं एक्सप्रेशन काय आहे हे बघा, हे जे तुमचं एक्सप्रेशन आहे इकडचं आणि हे जे तुमचं एक्सप्रेशन आहे इकडचं, हे पिवळ्या कलरमध्ये मार्क केलेलं एक्सप्रेशन आणि हे निळ्या कलरमध्ये मार्क केलेलं एक्सप्रेशन हे इक्वल आले पाहिजे. तर ते मॅथमॅटिकल लॉजिक्समध्ये दोन एक्सप्रेशन केव्हा इक्वल असतात विद्यार्थ्यांनो, जेव्हा त्यांच्या बुलियन व्हॅल्यूज म्हणजे जेव्हा त्यांच्या लॉजिकल व्हॅल्यू इक्वल असतात. म्हणजे एक तर दोघांच्या व्हॅल्यू ट्रू असणं अपेक्षित आहे किंवा दोघांच्या व्हॅल्यू फॉल्स असणं अपेक्षित आहे. मग चला, आपल्याला काय काय लागणार आहे, पी लागणार आहे, क्यू लागणार आहे, नेगेशन पी लागणार आहे, नेगेशन क्यू लागणार आहे, नेगेशन पी अँड क्यू लागणार आहे, पी और क्यू लागणार आहे, पी और क्यू अँड नेगेशन पी लागणार आहे. तर बघा आधी मी पीचा ट्रूथ टेबल काढून घेतो, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यूचा काढून घेतो, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेगेशन पीचा काढून घेतो, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. नेगेशन क्यूचा काढून घेतो, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. काढून घेतला, मग मी नेगेशन पी अँड क्यूचा आता या दोघांचा अँड घेतो, ट्रू अँड फॉल्स फॉल्स, फॉल्स आणि फॉल्स फॉल्स, ट्रू आणि ट्रू ट्रू, फॉल्स आणि फॉल्स. आता पी और क्यूचं काय आलं, ट्रू 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 फॉल्स आलं का. मग आता आपल्याला काय करायचं आहे, पी और क्यू आपला हा जो आहे याचा आपल्याला अँड घ्यायचा आहे, अँड ऑपरेशन करायचं आहे याच्यासोबत. मग मला सांगा फॉल्स आणि ट्रूचा व्हॅल्यू काय येणार, फॉल्स. फॉल्स आणि ट्रूची व्हॅल्यू काय येणार, फॉल्स. ट्रू आणि ट्रूची व्हॅल्यू काय येणार, ट्रू. ट्रू आणि फॉल्सची व्हॅल्यू काय येणार, फॉल्स. मग आता चेक करा, मी थोडंसं कलर बदलून देतो. आपला हा जो कॉलम होता आणि हा जो कॉलम आहे याच्या बुलियन व्हॅल्यू सेम, म्हणजे बुलियन म्हणजे लॉजिकल व्हॅल्यू. मी बुलियन व्हॅल्यूज म्हणतो काय माहित नाही का, बट प्लीज ते लॉजिकल व्हॅल्यू आहेत. ओके, तर लॉजिकल व्हॅल्यू, याची लॉजिकल व्हॅल्यू बघा काय आहे, फॉल्स. याची पण आहे फॉल्स, याची आहे फॉल्स, याची पण आहे फॉल्स, याची ट्रू, याची पण ट्रू, याची आहे फॉल्स, याची पण आहे फॉल्स. म्हणजे प्रत्येकाच्या बुलियन व्हॅल्यू सेम आहेत, तेव्हाच आपण म्हणू शकतो हे एक्सप्रेशन जे आहे ते इक्वल आहे. कळालं, तर एक्सप्रेशन इक्वल केव्हा असतात, जेव्हा बुलियन व्हॅल्यू सेम असतील. नेक्स्ट एक्झाम्पल किती आहे, त्याच्यावर दोन दोनच आहेत. हा जो असेल तुमच्या टेक्स्टबुक मधला आय गेस क्वेश्चन नंबर 1 असेल आणि मी जो आता दुसरा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन नंबर 2 असेल. फक्त दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करून देणार आहे. एकच मिनिट, हे पेनला काय झालं. ओके, आता सॉल्व्ह करूयात. आपल्याला काय काय लागणार आहे, आपल्याला काय काय लागणार आहे सॉल्व्ह करायला विद्यार्थ्यांनो. बघा आपल्याला लागणार आहे, आपल्याला काय काय लागणार आहे, सॉरी हा ते थोडंसं ग्लिच आलं होतं सॉफ्टवेअरला. पी लागेल, क्यू लागेल, पी लागणार आहे, क्यू लागणार आहे, नेगेशन पी लागणार आहे, नेगेशन क्यू लागणार आहे. पी ची लॉजिकल व्हॅल्यू काय आहे, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. पी क्यू ची काय आहे, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेगेशन पी ची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. नेगेशन क्यू ची व्हॅल्यू काय असणार आहे, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. पी डबल इम्प्लाइज क्यू ची व्हॅल्यू काढा, ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. आता नेगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू करा बरं, ते किती येणार, ट्रूचं फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स. आता आपल्याला या कॉलमच्या व्हॅल्यू चेक करायच्या आहेत म्हणून याला मी असं
लाईन मारून ठेवतो. आता आपण काय करूयात, पी अँड नेगेशन क्यू घेऊयात. म्हणजे पीचं अँड ऑपरेशन घेतलं नेगेशन क्यू सोबत, तर ते काय येणार, फॉल्स, ट्रू, फॉल्स, फॉल्स. आता मी काय करतोय, नेगेशन पीचं अँड ऑपरेशन घेतोय क्यू सोबत, नेगेशन पीचं अँड ऑपरेशन घेतलं क्यू सोबत. मग ट्रू फॉल्सची व्हॅल्यू काय आली, फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स, हे आलं ट्रू, हे आलं नेगेशन पी ना, नेगेशन पी तर हाय आणि क्यू हाय. मग फॉल्स टूची व्हॅल्यू काय येणार, फॉल्स. ओके. आता आपण काय करायचंय विद्यार्थ्यांनो, आता आपण जे शेवटचे 2 कॉलम जे काढले, म्हणजे तुमचा हा जो कॉलम होता आणि हा जो कॉलम होता, या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे, अँड ऑपरेशन घ्यायचं. याला मी म्हणतो 1, याला मी म्हणतो 2. तुमच्या रेफरन्ससाठी लिहून ठेवतो 1 आणि 2, पण पेपरामध्ये असं लिहायचं नाहीये. मग याचा अँड काय येणार, फॉल्स, हे ट्रू आहे. याचा अँड काय येणार, ट्रू. एकच युनियन घ्यायचंय, सॉरी, युनियन घ्यायचंय. मग फॉल्स फॉल्सचं युनियन काय येणार, फॉल्स, हे फॉल्स आहे ना, ट्रू फॉल्स येणार ट्रू, फॉल्स ट्रूचं येणार ट्रू, हे येणार फॉल्स. युनियन घ्यायचंय हा, हे बघा इथे युनियन दिलंय मधामध्ये. मग याची व्हॅल्यू बघा, फॉल्स आहे, याची पण फॉल्स आहे, याची ट्रू, याची ट्रू, याची ट्रू, फॉल्स, ट्रू फॉल्स. म्हणजे जे आपल्याला 2 आयडेंटिकल कॉलम जे कम्पेअर करायचे होते ते इक्वल आलेत. का इक्वल आलेत, कारण त्यांच्या बुलियन व्हॅल्यूज म्हणा किंवा मग तुम्ही ट्रूथ व्हॅल्यूज म्हणा, त्या व्हॅल्यूज कशा आलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूज इक्वल आलेल्या आहेत. ओके. सो अशा प्रकारे आपण ट्रू दॅटचे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करतो मॅथमॅटिकल लॉजिक्समध्ये. या व्हिडिओमध्ये आता आपण एक शेवटचा टॉपिक बघूयात, डिटरमाइन वेदर द गिवन स्टेटमेंट इज टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन और कॉन्टिजेन्सी. जिच्यातला हा पहिला क्वेश्चन घ्या होमवर्कला. हा आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आहे, जो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एकदम शेवटला दिलेला आहे. जो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जर तुम्ही पाहिला तर एकदम शेवटला दिलेला आहे. कारण ऑलरेडी मी या टॉपिकवरती खूप जास्त क्वेश्चन घेतले, तर जास्त तुम्हाला आता मोठं लेक्चर करणार नाही. बघा, पी दिलेला आहे, क्यू दिलेला आहे, आर दिलेला आहे, नेगेशन क्यू मी काढणार आहे. पी ची व्हॅल्यू काय आली, ट्रू, 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 फॉल्स, 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 फॉल्स. क्यू ची व्हॅल्यू काय आली, ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स. आर ची व्हॅल्यू काय आली, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. नेगेशन क्यू ची व्हॅल्यू काय आली, फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू. मग नेगेशन क्यूचं ऑर घेऊयात का, ऑर आर सोबत, कारण इथे आपल्याला ते काढायचं आहे. मग नेगेशन क्यूचं मी ऑर घेतोय आर सोबत, हे किती येणार, ट्रू, ट्रू, फॉल्स, ट्रू, 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 फॉल्स, ट्रू, ट्रू. पीचं इम्प्लिकेशन घेतलं नेगेशन क्यू और आर सोबत, पीचं इम्प्लिकेशन. मग ट्रू इम्प्लाइज ट्रू येणार ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स येणार फॉल्स, ट्रू इम्प्लाइज ट्रू येणार ट्रू, ट्रू इम्प्लाइज ट्रू किती येणार ट्रू, फॉल्स इम्प्लाइज ट्रू आलं ट्रू, हे पण आलं ट्रू, हे पण आलं ट्रू, हे पण आलं ट्रू. कसं आलं तुम्हाला माहिती आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, क्यू इम्प्लाइज आर. क्यू इम्प्लाइज आर कसं येणार, ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स, फॉल्स इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, 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 फॉल्स, ट्रू आणि ट्रू. मग आता इथे आपण काय काढणार, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. पीला इम्प्लिकेशन घ्यायचं, ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स, फॉल्स, ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स ट्रू, फॉल्स इम्प्लाइज ट्रू इज आणि दिस विल ऑल्सो कम ट्रू. ओके, दिस विल ऑल्सो कम ट्रू. नाव आता बघा, आपण हे वाला एक्सप्रेशन पूर्ण सॉल्व केलं, पी इम्प्लाइज नेगेशन क्यू युनियन आर, हे पण एक्सप्रेशन कॉल. आता आपल्याला काय करायचं, नेगेशन घ्यायचं. नेगेशन कोणाचं घ्यायचं, नेगेशन ह्या एक्सप्रेशनचं घ्यायचं. मी याला 1 म्हणतो, नेगेशन ऑफ 1 घ्यायचं, कारण क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे बघा नेगेशन. मग ते नेगेशन काय येणार, फॉल्स, ट्रू, फॉल्स, 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 फॉल्स,
फॉल्स, फॉल्स. आता आपण काय करणार, हे याला आता आपल्याला कोणता याचं काढायचं आहे, ह्या एक एक्सप्रेशनचं काढायचं आहे आणि ह्या निगेशनवाल्या एक्सप्रेशनचं काढायचं आहे. काय काढायचं आहे, हे डबल इम्प्लिकेशन काढायचं आहे. मग मला सांगा ट्रू आणि फॉल्सची व्हॅल्यू काय येतं, फॉल्स. बट फॉल्स आणि ट्रूची व्हॅल्यू फॉल्स, ट्रू आणि फॉल्सची व्हॅल्यू फॉल्स. इथे सगळीकडे ट्रू आहे, तिथे सगळीकडे फॉल्स आहे, त्यामुळे त्यांचं काय येणार, सगळ्यांची व्हॅल्यू काय येणार, फॉल्स. आता व्यवस्थित लक्ष द्या, शेवटचा जो कॉलम आहे आपला, हा जो आपला शेवटचा कॉलम आहे, या सगळ्या कॉलममध्ये बुलियन व्हॅल्यू कशा आहेत, फॉल्स आहेत. तर मग त्यामुळे या फॉल्स असल्यामुळे ह्या काय झाल्या, या झाल्या कॉन्ट्राडिक्शन. त्यामुळे हे जे दिलेलं एक्सप्रेशन जे तुम्हाला आहे, याची व्हॅल्यू, हे दिलेलं एक्सप्रेशन जे आहे ते काय झालं, कॉन्ट्राडिक्शन. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आज आपण लेक्चर थर्ड जो आहे तो सुद्धा कंप्लीट केलेला आहे, ज्यामध्ये एक्सरसाइज 1.2 आणि सॉल्व एक्झाम्पल आज आपण सोडवले. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय डिस्कस केले, टॉटॉलॉजी कसं आहे ओळखायचं, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिजेन्सी आहे ओळखायचं, एखाद्या बुलियन दिलेल्या जे लॉजिकल एक्सप्रेशनचं ट्रूथ टेबल कसं काढायचं, दिलेलं एक्सप्रेशनचं ट्रूथ टेबल कसं काढायचं, हे सगळं आज आपण पाहिलं. तर मी तुम्हाला आता रिक्वेस्ट करतो की एक्सरसाइज 1.2 मधले मी फक्त एक एक दोन दोन प्रश्नच सोडवून दिलेत. का सोडवून नाही दिले, तर बघा त्याचं कारण असं होतं की बाकीचे क्वेश्चन्स तुम्ही सोडवा, कारण हा इझी टॉपिक आहे. या इझी टॉपिकवर मी जर 15 क्वेश्चन्स घेतले ना, तर व्हिडिओची लेंथ खरंच वाढवून जाते आणि मग विद्यार्थी बघत नाही. तो त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, आणि बाकीच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होईल. अँड येस, थँक्यू फॉर लर्निंग विथ अस. अँड ओवी करिअर सेंटरकडून तुम्हाला तुमच्या MHT CET परीक्षेच्या तयारीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.